शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना रामदास कदमांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले। कदम यांच्या या आरोपांनंतर ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी संताप नोंदवलाय। रामदास कदम यांच्या आरोपांना तथ्यहीन ठरवलेलं आहे। दरम्यान या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। रामदास कदमांचा गंभीर आरोप। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? ठाकरे पक्षाकडून जोरदार पलटवार। आता यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करा? कदमांच्या आरोपानंतर रंगला सामना। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो। 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय। 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते। ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील वादाला आता गंभीर वळण लागले, कारण उद्धव ठाकरेंवर शिवसेना प्रमुखांच्या पार्थिवाची अवहेलना केल्याचा आरोप कदमांनी केला। त्यामुळे दोन्ही शिवसेनेत वादाचा भडका उडाला। बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, काढा सगळी माहिती। 17 नोव्हेंबर 2012ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं। त्या दरम्यान तो प्रकार घडल्याचा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला। तसंच कदमांनी या वादात शरद पवारांच्या भेटीचा उल्लेख केला। दरम्यान भाजप नेत्यांनीही रामदास कदमांची री ओढली आहे। शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद, का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव? शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे। मी मातोश्रीमध्येच होतो। हे तुम्ही केलं पाप उद्धवजी, तुम्ही हे पाप केलंय। हो केलंय तुम्ही, आणि उसळा का होईना पण महाराष्ट्र जनतेला त्या कळू देत तुमचे काय धंदे तुमचे ते। अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, मी अजून बोललो नाही, बोलणार देखील नाही, पण वेळ पडली तर सोडणार पण नाही, हे पण सांगतो आज। रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय, याचं उत्तर दिलं पाहिजे। स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी, कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। हातांचे ठसे देखील घेतले असं ते म्हणतात। हो, म्हणून उत्तर मागा ना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मातोश्री कोण मागितलं पाहिजे। कदमांनी थेट शिवसेना पक्षप्रमुखांच्या निधनाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंवर आरोप केल्यानंतर ठाकरेंच्या सेनेकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांनी शेलक्या शब्दात रामदास कदमांच्या आरोपांचा समाचार घेतला। आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोटतात। शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत, आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा, ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमानी अशा प्रकारचं वक्तव्य करणं। प्रॉब्लेम असा आहे रामदास कदमांचा की उद्धव साहेब आजारी असताना उद्धव साहेबांनी अत्यंत विश्वासाने काम करण्याची सगळी अधिकार आणि पत्र एकनाथ शिंदेच्या नावे दिलं होतं, आणि एकनाथ शिंदेंनी त्या पत्राचा दुरुपयोग करत वाया सुरत, गुवाहाटी हा सगळा तख्त पलटवण्याचा प्रकार केला। त्यामुळे रामदास कदमांना वाटतं की त्यांनी जी गद्दारी केली सगळे तसेच असतील। त्यामुळे रामदास कदमांनी कदाचित हे सगळं बोलताना, एवढी स्क्रिप्ट मनात आठवताना एकनाथ शिंदेनी केलेली गद्दारी त्यांना जास्त आठवत असेल। हा वाद उफाळून आल्यानंतर रामदास कदमांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या, पण रामदास कदम आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळालं। तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं। उद्धवजी कपटी आहेत, आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला, पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय। होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची आणि माझी नाकोटीच होऊन जाऊ देत, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत।
आणि तुम्हाला आज सांगतो, मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो नाही. असं आहे की रामदास कदम ह्याला मी छमछमदास बामदास कदम म्हणतो. रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, कारण इतके वर्ष बाया नाचवून सावली बारमध्ये म्हणतात की करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही. शिवसेनेच्या फुटीनंतर दोन्ही पक्षांकडून सातत्याने एकमेकांवर टीका करण्यात येते. वार पलटवाराची एकही संधी सोडण्यात येत नाही. मात्र आता रामदास कदम यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंच्या निधनावरनं आरोप केल्यानं या वादाला वेगळं वळण लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.